लक्ष देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली. मोनिश पाटील यांचा आवाज या डावात. चला मॅचकडे आपण वळूयात. स्कॉर्पियन वॉरियर्सच्या विपक्षामध्ये आपण लाइटिंग टायगर्स या दोन संघांना लढताना पाहतोय. ज्यामध्ये टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण डिसाईड केलंय. बॉलिंग वरती दिसतात. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला तिकडे एक धाव फळकावरती आणि दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 1 आकड्यावरती. बॅटरवरती आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरिता पवन शेट्टी आणि यज्ञेश ही जोडी आणि विनायक आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. ओ पुढचा बॉल पायावरती टाकायचा प्रयत्न केलेला. यावेळेस पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती धाव जाऊन पोहोचली गेली आहे. टोटल 2 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे अडवतील आणि त्याचमुळे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिकडे. ऑलमोस्ट आपल्या संघासाठी धावा 4 वाचवल्यात. एकही धाव नाही. या डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आहेत 2. गोलंदाज या ओ पुन्हा एकदा लेग समोरती चेंडू. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये शांत खेळ पाहायला मिळतो आपल्याला. हवेत खेळलेत. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आल्या 4. अकरा धावा फळकावरती आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 आणि चौकार आले लगातार 2 आणि 2 चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 11 11 आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू.
लेग समला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावा फळकावरती 12 या आकड्यावर. बारा धावा फळकावर. या षटकातील षटक क्रमांक झाला पहिलं. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग, ज्यामध्ये 12 धावा फळकावरती आहेत आणि आता बॉलिंग वरती षटक क्रमांक दुसरा घेऊन एक्सपिरियन्स गोलंदाज अमोल आपण पाहतोय. अमोल आलेत षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये, विकेटच्या शोधामध्ये असेल कारण की बॅटिंग चांगली चालू आहे. पवन शेट्टीने बॅटिंग चांगली केली आहे. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, ऑफसमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एकने वाढती धाव फळकावरती जाऊन पोहोचली गेली धावा 13 आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, 13 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला, एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात, धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 14 आकड्यावरती. षटक क्रमांक चालू आहे दुसरं आणि अमोलला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल आणि तदनंतर पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. रुपेशला पाहतोय, जनोसा रेड वरती असतील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धावा फळकावरती आहेत 14. एक विकेट गमावताना अमोलला आणलं होतं गोलंदाजीवरती जेणेकरून दबाव टाकला जाईल. पहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट आला, पण विकेट आलाय खरा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4 अमोल तयार, आणखी एक चांगला बॉल आहे आणि इकडे फटका पहा, अजब गजब फटका पाहिला पण तिकडे सफलता मिळाली अमोलला. विकेट डाऊन. इंटेन्शन होतं थर्ड मॅनला खेळायचं होतं या फटक्याला, पण टप्पा पडल्यानंतर चेंडूचा बाउन्स जो आहे तो जास्त पाहायला मिळाला आणि म्हणून बॅटचा टोला स्पर्श झाला आणि चेंडू फार वेगाने निघून गेला फाईंड लेगला आणि विकेट जाऊन. दुसरा धक्का बसताना 14 आकड्यावरती दुसरा विकेट कमबॅक करतायत आता गोलंदाजीवरती गोलंदाज लाइटनिंग टायगर्स. कमबॅक करताना आपण पाहतोय स्कॉर्पियन वॉरियर्स आणि लाइटनिंग टायगर्सची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या डावाचा खेळ चालू आहे जिथे 14 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते आता सध्या आपल्याला. बोलत यार श्रीकांत आलेत नवीन बॅटर सेकंड एंडवर. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केलेला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, पायावरती चेंडू होता आणि हलक्या गतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह करताना एका सिंगल धावे करीता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 15 आकड्यावर.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 15 धावात शेवटचा अंतिम चेंडू. अमोलने गोलंदाजी खूप चांगली केली आहे. शेवटचा अंतिम बॉल पंचांचा इशारा येतो. आता यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 16 आकड्यावरती काटकसरीने गोलंदाजी केली अमोलने. 2 विकेट आलेत, 1 रनआउट आणि एक अमोलच्या नावावरती विकेट आहे. 3 सिंगल दिलात, 1 डॉट बॉल आला. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलेला, एका सिंगल धावेकरिता आणि सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 2 विकेट गमावताना आपण पाहतोय 17 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं गेलं तर आजच्या दिवसातील ही 8व्या क्रमांकाची आपल्याला मॅच पाहायला मिळते, जिथे सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर 2 विकेट गमावताना 17 धावा फळकावरती आहेत. सकाळपासून आपण आता 2 वाजलेत आणि 8 मॅच कव्हर केल्यात. आजचा शेड्यूल खूप चांगला चालू आहे आणि अशाच प्रकारच्या मॅच आपल्याला चालू ठेवायच्यात. 20 मिनिटांचा अवधी असतो, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. अदरवाईज मग एक्स्ट्रा खेळाडू डिरेक्टली मैदानाच्या बाहेर एक शॉर्ट खेळाडू घेऊन खेळावं लागेल. मग एक लो स्कोर देखील आपल्याला मॅच पाहायला मिळालेली, जिथे व्हाईट पिकॉक सी बॅटिंग करताना धावा फळकावरती कमी बनवल्या गेल्या आणि मग दुसऱ्या डावामध्ये मॅच अर्ली समाप्त झाली होती. वळूयात मॅचकडे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज श्रेयसला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, टॅप करून खेळायचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला अभि तिकडे. दुसरा चेंडू होता, पहिला डॉट बॉल आलेला आणि पहिला नो बॉल आलेला आणि तिकडे या चेंडूवरती एक सिंगल फळकावरती जोडली गेली. याआधी नो चेंडू आपण पाहिला होता. पुढचा चेंडू हवेत आहे आणि सरळ हातामध्ये आहे. विकेट डाऊन. 3रा क्रमांकाचा धक्का. दिलात झापक झुपक झापक झुपक दिलात झुपळा झुपळा झापक. धावा फळकावरती टोटल 19 आकड्यावरती आहे. 3 विकेट गमावले गेलेत आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. नवीन बॅटर विघ्नेश. यज्ञेश आलेत नवीन बॅटर. यज्ञेश आलेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. आता सध्या आपण त्यांना पाहतोय. 20 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक चालू असताना 3रं खेळायचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये बॉल आहे, निघून जायचं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा फळकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केलेला, पण क्षेत्ररक्षक मिड विकेटचे तिकडे पोहोचले आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती धाव 1ने वाढेल. धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्यात. टोटल 25 आकड्यावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक प्रगतीपथावरती आपण 3ऱ्या क्रमांकाचं पाहतोय आणि धावा फळकावरती 25 आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फेकीकडे पर्यंत फळकावरती बनवली जाईल. धावा 1 आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 26 आकड्यावर.
धाव फलकावरती धावा 26 आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता षटक क्रमांक 4 चालू आहे आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज रोनक. रोनकला पाहतो आपण गोलंदाजीवरती. रोनक मेहता. यज्ञेश आहेत स्ट्रायकर एंड वरती. कुराताचा बॅटर आल्या आल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा यज्ञेशने बनवल्या होत्या आणि आता 4थ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती स्कॉर्पियन वॉरियर्स लाइटिंग टायगर्स अशी मॅच पाहतोय. ओ यावच पहा डॉट बॉलची समाप्ती आणि निदाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॉल तयार. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलेला. मिसफील्ड तिकडे होईल की का? विवेक होते तिकडे. अडवला योग्य पद्धतीने चेंडूला आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती 1 ने देखील वाढेल. पहिला डॉट बॉल आला, मग एक सिंगल आली. धाव संख्या फळकावरती 27 आणि मेगा फायनलचा मागच्या वर्षी मॅच मध्ये आपण ज्या पद्धतीने अशा वेव्स पाहत होतो त्या आता चालू झाल्यात. धाव फळकावरती वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढती 28 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 28 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. 8.40च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय पण डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. वारंवार डॉट बॉल खूप सारे आले स्कॉर्पियन वॉरियर्सच्या विपक्षामध्ये. लाइटिंग टायगर संघाच्या गोलंदाजी तर चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा वेगाने आलेल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमोल आले गोलंदाजीवरती. विकेट त्याने मिळवले आणि तिकडे देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न. हा पहा विकेट मिळण्याची संधी आहे. पंचांचा इशारा. यस बॅटर होते बाद. विकेट डाऊन. फायर डिलिव्हरी वाईड चेंडू आहे. फेअर आहे काय कळवा? फेअर आहे आणि त्याचा वरती विकेट आला. पुढचा बॉल इथे पहा. मोठा फटका येईल. मोठा फटका येईल. आल्या आल्या प्रहार केला आणि बॉल पाठवलाय चौकारा करीत असणार. खेळ समाप्त झाला. 32 धावा फळकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. रोनक ऑप्शनचा बाहेर चेंडू होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका. छेडखाणी करायचा प्रयत्न तिकडे ऑप्शनचा बाहेरचा चेंडूला आणि विकेट गमावलाय. धक्का बसताना धावा फळकावरती आहेत. टोटल 32 आकड्यावरती 5 विकेट टोटल गमावले गेलेत आतापर्यंत आणि 32 वरती 5 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानामध्ये. डावखुराचा बॅट स्ट्रायकर एंड वरती आणि बॉल तयार. षटक क्रमांक 5 घेऊन. यावेळेस जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा काय येतोय तर नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावा फळकावरती 33 आकड्यावरती 5वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती बॉल तयार. टाणी
ऑप्शनचा बाहेर यावर चेंडू. पंच पुन्हा एकदा वळतील आणि पंचांचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 34 34 आकड्यावरती. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. अभि आहेत पाठीमागे, अडवतील चेंडूला आणि फेकीपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने 35 धावा फळकावरती. नेक्स्ट मॅच राम्स 11 आणि अनंतम कोब्राज. आपण तयार राहायचं. त्यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 35 वरती 5 चालू असलेल्या मॅचची परिस्थिती पाहतो. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. डॅनी आहेत गोलंदाजीवरती आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर परेश. आय थिंक सो परेश या मॅच मधला पहिला चेंडू फेस करतात. डेफिनेटली परेशसाठी हा पहिला बॉल होता. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावरती 36 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लाइटनिंग टायगर संघाचा जर विचार केला तर टोटल धावा फळकावरती नो +2 3 धावा फळकावरती आहेत आणि 3 धावांच्या मदतीने 39 धावा फळकावरती जोडला गेला. आपण लाइटिंग टायगर संघाची चर्चा करत होतो आणि या संघामध्ये अनुभवी खेळाडू खूप सारे आहेत. यंगस्टर्स कमी पाहायला मिळतात आणि त्या अनुभवाचा बेनिफिट त्यांना नक्कीच पाहायला मिळतोय. चिरायू बसलेत आमचे 12th मॅन जे 12व्या भूमिकेमध्ये आहेत. चाळीस धावा फळकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. आणखी एक वाईड चेंडू आहे. या षटकामध्ये भरभरून धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत चेंडू फेकलेत या षटकामध्ये 7 चेंडू फेकले होते आणि हा 8वा चेंडू अगदी फेअर आला आणि त्याच्यावरती चौकार. इथे पंचांचा इशारा. पुन्हा एकदा नो चेंडू आला. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावायचा मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती 46 आकड्यावरती 5 चेंडूंचा 5 विकेट गमावले गेले. 46 धावा बनवताना आणि चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 2 5वं षटक आहे. इथे पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 18 चेंडू एका गोलंदाजाने फेकलेले. आता सध्या असं वाटतं की हे षटक देखील तेवढंच मोठं होईल की काय. पण इथे एक धाव आली आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 48 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 3 48 धावा. इथे हवेत खेळले क्षेत्ररक्षक पोहोचतील. पंचांचा इशारा. विकेट डाऊन. बघा आता एक प्लेयर जो आहे तो बाहेर घेतला गेलाय. त्यामुळे येणारे या पुढचे सर्व संघ या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. अंपायर्स डायरेक्टली आपल्यापर्यंत इशारे पोहोचवतात की जर वेळ जास्त घेतला तर खेळाडू बाहेर. रूल्स आहेत आणि ते फॉलो देखील करायला लागतीलच. आणि सध्या लाइटनिंग टायगर्स संघाचा हा रूल्स लाइटनिंग टायगर्स वरती फॉलो करताना आपण पाहतोय. आता वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा.
खरं तर मी मगाशी देखील उल्लेख केलेला की आमच्या आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. एक वेळ तुम्ही आमच्याकडे जेवायला मागा, आम्ही जेवण देऊ, पण वेळ मागू नका. 48 फळकावरती आहेत. ओ यावंच लेक्समचा बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 49. ओ स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेड टिपायचा प्रयत्न होता, पण त्यानंतर पंचांचा इशारा 3.25 अंपायर्स कडे. टीव्ही स्क्रीन अंपायर ऑनफील्ड डिसिजन सेफ आहे. चेक करूयात आपण टीव्ही स्क्रीन अंपायरच्या माध्यमातून. जावं चेंडू यशांवरती लागला गेला तेव्हा पोहोचलाय का बॅटर, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि सेफ आहे बॅटर, क्रीज मध्ये आला होता आणि त्यामुळे सुखरूप एक धाव कंप्लीट केली गेली आणि शेवटचा अंतिम चेंडू असेल. एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 फळकावरती शेवटचा अंतिम चेंडू. एक वेळ असं वाटत होतं की 40+ देखील धावा जातील की नाही, पण आता 50 फळकावरती पाहायला मिळाला, कारण की या षटकामध्ये भरभरून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या. अदरवाईज धावावरती इतक्यात जास्त धावा लागल्या नसत्या या डावामध्ये. एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं फळकावरती धावा 51-52 धावेंचा वन असेल. चला राम्स 11 आणि अनंतम कोब्राज दोन्ही संघांचे कर्णधार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल राम्स 11 आणि अनंतम कोब्राज. And toss a boss code होणार पाहूयात. Heads is a call and it is a tail. Tails आला आणि नाणेफेकीचं कौल जे आहे ते अनंतम कोब्राज वॉन होते. डिसाइड फील्ड. ऑल द बेस्ट देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा. चला मॅच कडे वळूयात. दुसऱ्या डावाची कहाणी आपण पाहतो. 51 फळकावरती बनवल्यात. 52 धावांचा वन आहे. नाणेफेकीचा कक्षाकडनं रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळाला. अनंतम कोब्राजने टॉस जिंकला आणि फील्ड डिसाइड केले. बॉलिंग करणार आहे सर्वप्रथमतः. मॅच कडे वळतोय. 52 धावांचा वन आहे. षटक क्रमांक पहिलं. प्रगतीपथावरती 2 सलामीचे ओपनिंग पॅस. बॉलिंग वरती आपण श्रीकांतला पाहतोय आणि बॅटिंग वरती विनायक कदम आणि अमोल. अमोल आलेत ओपनिंग पॅर्स मध्ये आणि विनायक कदमची जोडी त्याच्या संबत आणि श्रीकांत तयार. एक मोठी फाईट पाहायला मिळेल नक्कीच. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल टप्पा पडला, पायावरती लागला आणि तदनंतर डॉटची समाप्ती पाहायला मिळाली. राम्स 11 ला नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन ऍक्शन पाहणार आहोत आणि मेहनत घ्यावी लागेल त्यांना आता, कारण की तितका चांगला खेळ नाही झालेला त्यांच्याकडनं. ओ ड्राईव्ह केला आणि हा बॉल निघून जाईल सर सीमा रेषा बाहेर. चौकार आला आणि चौकाराने खातं उघडलंय देखील. तवा फळकावरती 4. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, पण बॅटचा ठोला लागला. ऑफ साइडला खरं तर खेळायचं होतं, पण ऑन साइडला चेंडू आला, कारण की बॅटचा तितक्या चांगल्या पद्धतीने कनेक्शन नव्हतं झालं
आणि तिकडे एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा फळकावरती 5. 27 मध्ये 47 धावा फळकावरती बनवायचं. 52 धावांचं आव्हान आपण डोळ्यासमोर पाहतोय. म्हणजे अगदी जर बघितलं गेलं तर 11 ते 11.5च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायचं. सरळ खेळायचा प्रयत्न होता अमोलच्या माध्यमातून, पण बॅटचा संपर्क चांगला नाही आणि गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवतोय, स्टॉप करतोय. धावा फळकावरती 5. डॉट बॉल आला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 6 धावा फळकावरती विदाउट लॉस अमोलच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑप्शनचा बाहेर चेंडू टप्पा पडला, आतमध्ये आला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि याच डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52चा पाठलाग करताना धावा फळकावरती लाइटनिंग टायगर्सच्या माध्यमातून बनवल्या गेल्या त्या फक्त 6 विदाउट लॉस 6 धावा आहेत. ज्यामध्ये अमोल बॅटिंग आणि विनायकची बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीवरती श्रीकांतने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं आणि आता षटक क्रमांक दुसरं चालू असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज बॉलर्स नेम रुपेश. स्ट्रायकर 8 वर अमोल. 6 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. दुसरं षटक तयार. हो पहिलाच बॉल हवेत खेळले, क्षेत्ररक्षक तिकडे पण टॅप करून खेळले होते. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 7 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. टॅप करून खेळले होते अमोल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण अमोलसाठी ट्रॅप बनवलं गेलं. त्याच्यासाठी एक फील्ड सेटअप तयार केलाय. प्रिपेअर होऊन आलेत, पण इकडे प्रिपेअर व्हावं लागेल. या बॅटरवरती प्रिपरेशन करावे लागतील, अदरवाईज तुम्ही अमोलच्या नादामध्ये राहील. आणि दुसऱ्या बाजूने विनायक पूर्णपणे मॅचला काबूत करेल. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 11 11 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा आहेत फळकावरती. चेंडू क्रमांक 3 हवेत खेळायचा प्रयत्न केलेला शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 12 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. स्पर्धेचा आपण आजचा दुसरा दिवस पाहतोय. रासाच्या माध्यमातून RAPL सीझन 4 2025 हे महासंग्राम आणि रासाचा सर्वात मोठा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवसाची फॉर्मॅट असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आजचा दुसरा दिवस आहे आणि डे नाईटचा फॉर्मॅट आहे. दिवस रात्र चालणारी स्पर्धा. ऑप्शनचा बाहेर आहे, खूप जास्त बाहेर आणि तदनंतर पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फळकावरती वाढेल. धाव फळकावरती 13. चौथा क्रमांकाचा चेंडू स्ट्रायकर एंडला अमोल. सरळ खेळायचा प्रयत्न केलेला, फटका चांगला होता, फटका दमदार होता, पण आता एकच धाव मिळेल यावेळेस. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टीची गरज असते, पण 1% लक फॅक्टर, नशीब फार महत्वाचं असतात. आणि इकडे असंच म्हणावं लागेल की नशिबाची साथ कुठेतरी अमोलच्या विपक्षामध्ये होती आणि त्याचाच मोह की का जिथे चौकार मिळायला हवा होता तिथे फक्त एकच धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. पण नशीब बदलवण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. भले परिस्थिती तुम्हाला कठीण प्रश्न विचारत असेल, तुमच्या समोर अडचणी क्रिएट करत असेल, तर त्या परिस्थितींच्या पासून पळणं, या परिस्थितींवरती मात करणं देखील आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे आता सध्याचा विजयाचं लक्ष हे पार केलं जाईल का. ड्राईव्ह केलं ऑफ साइडला, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिकडे अडवतील आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल. अमोलसाठी फील्ड सेटअपचा जर विचार केला तर बघू शकाल आपण फील्ड सेटअप चेंज केला जातो लगेच वारंवार. ऑन साइडला जर बघितलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग पाहायला मिळतो. मिड विकेट नाहीये, शॉर्ट मिड विकेट आहे. आणि ऑफ साइडला जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट अशा प्रकारचा फील्ड सेटअप तयार केला.
ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते आणि एक धाव फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 16. धावा फळकावरती 16 आहेत, त्यामुळे विजयासाठी 18-36 12.00 चा रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक षटकामध्ये 12-12चा ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायचा 36 धावा. पण एक गोष्ट आहे, पहिल्या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर तितक्या चांगल्या पद्धतीने धावा फळकावरती बनवल्या नाही किंवा जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाही. पण बेनिफिट काय लाइटनिंग टायगरसाठी, तर विकेट त्याने वाचवलेत. विकेट वाचवणं गरजेचं असतं. पार्टनरशिप तुम्ही सेट झाले तर मग थेट मोठे फटके मारू शकता. आणि इकडनं आणखी एका षटकामध्ये जर पार्टनरशिप बनवली 2 बॅटर्सने तर मग मिडल ऑर्डर्सवरती दबाव कमी असेल आणि जेव्हा मिडल ऑर्डर्स मैदानामध्ये येतील तेव्हा अटॅकिंग बॅटिंग करू शकतात, फ्री माइंडने बॅटिंग करू शकतात. अमोलसाठी हा बॉल. अमोल तर प्रयत्न खूप सारे करतात, खूप सारे प्रयत्न अमोलने केले, सगळं काही प्रयत्न केले अमोलने, पण बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने येत नाही चेंडू. आपण पाहतोय स्पर्धेची फर्स्ट ट्रॉफी, सेकंड ट्रॉफी इथपर्यंत पोहोचला गेल्यात. आज आता जर बघितलं गेलं तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हे देखील पारितोषिक पोहोचले तिथपर्यंत आणि सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात. आयोजकांचं खरं तर धन्यवाद आपण मानूयात, कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अगदी बारकाईने आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सुपर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट श्रीकांत आहेत पाठीमागे. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती जर बघितली गेली तर एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती धाव वाढतीये. धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. 18 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त. आता फाईन लेगला खेळायचं होतं आणि यासाठीच अमोलसाठी असा फील्ड सेटअप आपण पाहतोय. डीप फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट नाही आहेत, कारण की ठाऊक आहे अमोल मैदानाचा जर ऑन साइडला जर बघितलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप फाईन लेगला खूप जास्त धावा बनवतो. स्ट्रॉंग आहे त्याची ऑन साइड आणि त्याच्यामुळे हा फील्ड सेटअप त्याच्यावरती प्रिपेअर होऊन आले समोरचा संघ. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न केलेला, फटका तितकासा चांगला नव्हता. अडवून फेकी करेपर्यंत आता 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 21. 14 चेंडू आणि 14 मध्ये 31 धावा बनवायच्या. धावा फळकावरती आतापर्यंत. या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती लेग बाईस, त्यानंतर 2 सिंगल आणि 1 डबल. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक श्रीकांत पोहोचतील. फेकी करेपर्यंत 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेल्यात 22 आकड्यावरती. डबल सिंगल जर लाइटनिंग टायगर्स आता घेत राहिले तर इक्वेशन जे आहे ते वाढत जाईल. इकडनं रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते वाढेल. डबल सिंगल सर घेणं आहे, पण ॲज वेल ॲज मोठे फटके देखील जोडावे लागतील. ऑप्शनचा बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा यावर क्षेत्ररक्षकाच्या पायावरती आदळला चेंडू आणि वारंवार स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न करतात, सरळ खेळायचा प्रयत्न करतात जेणेकरून धावा मिळतील, पण तिकडे चेंडू अडवले जातात आणि 1 सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. आता 23व्या फळकावरती पाहतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. सो विजयाकरिता 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचा धावा 29. थँक्यू डीजे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. RAPL सीझन 4 मध्ये. आणि चालू असलेला मॅच इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता 12 चेंडू आणि 14.50 ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायचा 29. मिनिमम मी म्हणेन की आता येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये 14 ते 15 धावा बनवणं गरजेचंच आहे. अदरवाईज मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये धाब्यांचं डोंगर दिसेल. पहिला बॉल खेळायचा प्रयत्न केला हवेमध्ये
आणि सरळ आमच्या प्रेक्षकांसाठी हा भेटीला पाठवलाय सेंडू. विकेट जाऊन फलंदाज बाद. सगळं काही करून पाहिलं पण धावा येत नव्हता बॅट मध्ये आणि आता विकेट गमावला गेला. दबावामध्ये होते खरं तर, कारण की टोटल 9 चेंडूंना फेस केले आणि 6 धावा त्याने बनवलेल्या. पण आता 11 चेंडू 29 ची मॅच पाहायला मिळते आणि मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल झालेत. डॅनी हलक्या गतीने खेळलेत. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पाच धावा आल्यात. पंजा खोलला गेला. 28 धावा 11 मध्ये 24. मॅच जवळ वाटेल आता. अठ्ठावीस धावा झाला ना 11 मध्ये 24. पुढचा चेंडू खेळायचा प्रयत्न केलेला. फळकावरती एक धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आता करेक्शन जे होतं ते आपण क्लिअर करतोय. धावा फळकावरती टोटल 30 आहेत. सो विजयाकरिता 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दहा मध्ये बनवायचं 22 धावा. विनायक कदम स्ट्रायकर एड वरती. विनायकने धावा चांगला बनवल्यात. 10 मध्ये 15 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस विनायकसाठी हा चेंडू जर बघितला गेला तर पायावरती अतळला होता आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 30. विजयाकरिता 9 मध्ये बनवायचे 22. इथे हलक्या गतीने खेळायचं स्वीप करायचा प्रयत्न होता पण आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक निदाव चेंडू आहे आणि या निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर मॅचचं इक्वेशन बदलतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा आहेत. सो 8 मध्ये आता 22 धावा फळकावरती बनवायचे आहेत. येणारे पुढचे या षटकातील 2 चेंडू जे आहेत ते महत्वाचे आहेत. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 फटके मोठे मारावे लागतील. हवेत खेळले होते, सरळ सरळ खेळलेत आणि त्यानंतर पंचांचा इशारा. फलंदाज बाद. नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती श्रेयसला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. 30 धावात फळकावर. बोलो तयार. स्वीप केलंय आणि श्रेयसने आला चौकार. 4. गाणं तर वाजवलं तुम्ही आता, धन्यवाद. संवाद मॅच कडे 6 चेंडू आणि आता विजयाकरिता 18 धावांची गरज आहे. अंतिम चरणामध्ये मॅच 6 मध्ये बनवायचं धावा 18.
म्हटलं होतं ना की मागच्या षटकामध्ये जितक्या कमी धावा येतील तितक्या जास्त येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये तणाव वाढेल. आणि आता 6-18 इक्वेशन डॅनी आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि त्याच्या समोर श्रेयसला आपण पाहतोय. आणि गोलंदाजीवरती मयूर. षटक क्रमांक 5 व शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन तयार. मयूर तयार. चेंडू क्रमांक पहिला. ओ ड्राईव्ह केलं ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल आहे पण क्षेत्ररक्षक तिथे क्विकली पोहोचले खूप वेगाने आणि अडवती चेंडूला फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता समीकरण परिस्थिती 5 मध्ये बनवायचा. अजून 17 धावा. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल टीम लाइटिंग टायगर्सला, अदरवाइज मग मॅच फिनिश होईल. गोलंदाज यार रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, सोडू दिलं. चेंडूला ठाऊक होतं लेग समोरती बॉल आहे आणि त्याच्याच मदतीनं वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील, जाऊन पोहोचली गेली 36 आकड्यावरती. 5-16, 16-5. ओ इथे क्लीन बॉल. दांडी 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 गोल. चार चेंडू मध्ये 16 धावा फळकावरती बनवायचा आहेत. गोलंदाज यार. गणेश दादार मधून जर लगातार 4 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल तयार. अशा दिवसामध्ये आपण 6 चेंडू मध्ये 6 चौकार पाहिलेत. ओ पहिलाच बॉल इथे फेस करताना फलंदाज बाद होताना 9 स्ट्रायकर एंड कडनं आणि विकेट आणखी एक जाऊन आता मॅच समीकरण बदलत आहे. येणारे 3 चेंडू आणि 3 मध्ये बनवायचं धावा 16. मेरे फोटो को मेरे तीन 16 नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती विराज. बोल तयार. रिव्हर्स स्वीप खेळलेत. चौकार आला. बहुत देर कर दिया आते आते जनाब आपने. आता विजयाकरिता 2 चेंडू आणि 2 मध्ये 12 धावा फळकावरती बनवायचा. जर षटकार अवेलेबल असता तर नक्कीच म्हटलं असं चेंडू पोचवा मैदानामध्ये. 6 इकडे जर गृहीत धरता आले असते तर नक्कीच म्हणता आलं असं मॅच जिवंत आहे. पण आता 2 चेंडू मध्ये 12 धावा बनवणं 2 फेअर डिलिव्हरीज वरती इम्पॉसिबल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर चेंडू हाताळला गेला आणि त्याच्यावरती जर चौकार आला तर मग मॅच बनेल. आणि हे ठाऊक आहे बॉलर मयूरला की आता इकडनं काय करायचं. 2 चेंडूवरती 2 जरी चौकार आले तरी देखील मॅच जिंकतात. त्यामुळे एक्स्ट्रा धावा फक्त रोखायच्यात मयूरला. बोल तयार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. नाही अडवू शकले. निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धावा.
विराच्या बॅट मधनं रिव्हर्स स्वीप केलाय तिसरा ओ यावेळेस अडवलं गेलाय. एक धाव बनवली, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती बनवल्या जातील. मॅच होतीये फिनिश आणि तदनंतर जाऊ आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. जित देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो परेश नार्वेकर. चला आपण या प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता आणि आयोजकांना विनंती करेन की आपण आमच्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडा.